हाय नमस्कार, मीना काळे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुमचं। तर सकाळचे 11:30 झालेले आहेत आणि माझे चाललेले आहे जेवणाचं, दुपारचं जेवण। सकाळची चपाती भाजी झाली आहे डब्याला आणि आता दुपारी आम्हाला सर येणार जेवायला, त्यावेळी मला आणि सरांना खायला। तर आज सगळंच बनायचं होतं माझं। ते तिकडे पातेल्यात भात शिजायला घातला, इकडे तांदूळची भाजी आहे ती शिजायला टाकली आणि इथे कांदा भाजायला लागले। तर कांदा भाजते म्हणजे करणार आहे फ्लावरची भाजी। कांदा इकडे भाजतोय, इकडे ओट्यावर एक बटाटा आणि फ्लावर इथे चिरून ठेवलाय आणि इकडे चटणी मीठ सगळं बाहेर काढून ठेवले। कांदा भाजला की ते सगळं टाकायचं। तर असं चाललेलं आहे आता दुपारचं जेवण। आजची रेसिपी काय तुम्हाला दाखवत नाही, फक्त काय भाजी केली आजची ती सांगते। आणि स्वच्छ सकाळची भांडी नाश्त्याची चहाची झालेली आहेत धुवून, ते तिकडे सुकायला ठेवलेत। कपडे धुवून झालेत आणि देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे। इकडे तर बाजारात आता फ्रूट भरपूरसे मिळालेले आहेत। अननस भेटलाय, पेरू भेटले, ॲपल, परत कलमी आंबे नाताचे सीजनला येतात ते आहेत तिकडे। असं माझं चाललेलं आहे दुपारचं किचनमध्ये काम। कपडे वगैरे सगळं आवरून झालं आणि भाजी बनवत म्हटलं चला कॅमेरा चालू करूया आणि व्हिडिओ बनवूया एक असाच आपला। रोजचे मेनू वगैरे दाखवण्यापेक्षा म्हटलं आज अशाच गप्पा मारायच्या तुमच्याशी। आणि मी इकडे पातेल्यात भात शिजायला ठेवलं आहे। मी शक्यतो पातेल्यात भात शिजवते कारण तो मला आवडतो तसा। कुकरच्या भातापेक्षा बघा पातेल्याच्या भाताला टेस्ट येते चांगली। आणि तिकडे त्या फ्लावरची भाजी आहे, कांदा भाजलेला आहे, त्याच्यात लाल तिखट टाकते आणि थोडीशी रस भाजी अशी करणार आहे। एकदम पातळ पण नाही आणि सुकी पण नाही, अशी फ्लावरची भाजी बनवणार आहे। तर आता ह्याच्यात टाकून घेते बटाटा आणि फ्लावर सगळं। ओटा स्वच्छ धुवून घेते मी आणि मग ओट्यावर मला भाजी चिरायला बरं पडतं। भाजी चिरायचं ते खाली जे आहे आपला पाट आहे, पण ते चॉपर आपला, पण ते चॉपर काढायला मी आळस करते बऱ्याच वेळा। आणि ओटा इथे कसं बेसिन जवळ आहे, तिथले जे धुवायचं पाणी इकडे ढकलायचं आणि तिथे सगळ्या भाज्या चिरायचे किंवा धुवायचं काम चाललेलं असतं माझं। तर आता असं हे फ्लावर टाकला ह्याच्यात, तांदूळची भाजी पण शिजली आहे। ते फक्त आता लसणाची फोडणी द्यायची आहे त्याला, त्यातलं पाणी काढून। बघा झालेलं आहे, इकडे फ्लावरची भाजी झालेली आहे म्हणजे फक्त टाकून झालेली आहे। त्याच्यात पाणी एक ग्लासभर सोडणार आणि शिजायला ठेवायची। तर असं काम चाललेलं आहे दुपारचं आजचं। इकडे भाताला उकळे आलेले आहे, आता फक्त फ्लावर शिजायचा आहे। भाजी शिजून झालेली आहे, तिला त्या लसणाची फोडणी देते। तर बघा कसं चाललेलं आहे दुपारचं ते, म्हणजे दोन जेवण डबल जेवण होतं कधी कधी माझं। डब्याला भाजी केली की ती पुरत नाही दुपारी, मग परत दुपारी भाजी आणि एक आमटी पातळ काहीतरी पाहिजे असते, मग ती डबल करायला लागते, असं होतं। आणि कधी कधी मग सकाळची जी भाजी असते ती राहते, मग ती पुरते दुपारच्या जेवणाला। मग फक्त आमटी केली आणि भात केला की होतं। तर आज सुक्का बटाटाच नक्षत्राला डब्याला दिलेला आणि म्हणून मग आता म्हटलं तिला फ्लावर आवडत नाही, म्हणून मग फ्लावर बटाटा आम्हाला भाजी आता मी बनवते। असं माझं चाललेलं आहे जेवणाचं। चला तर मग बाय बाय। बघा कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला।